नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अशी घोषणा केलेली आहे। पैसे येण्या अगोदर रात्री 2:15 वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिलांसाठी घोषणा केलेली आहे। खुशखबर आहे महिलांसाठी। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी होणारे सर्व बदल, या योजनेच्या सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर गरजेचे आहे चॅनल सबस्क्राइब करणं। लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा अगोदर मिळणार आहे आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकानंतर दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिला पात्र असणार आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे या योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। तर पाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी कोणती घोषणा केलेली आहे। ऐतिहासिक प्रवेशमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे, आता तुमच्या खात्यामध्ये 17 तारखेला 2 हप्त्याचे पैसे पोहोचतील। आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली, लाडक्या भावाचं काय? आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे 12वी आहेत त्यांना 6,000, डिप्लोमा 8,000 आणि डिग्रीला 10,000 रुपये महिन्याला। आता फक्त लाडक्या बहिणीचे फॉर्म भरतायत सगळे लोक, बरोबर ना? आता विरोधक म्हणतात लाडकी बहीण योजना म्हणजे ही फक्त निवडणुकीची घोषणा आहे, परंतु आपल्याला मी सांगतो की ही घोषणा नाही, एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो। जे बोलणार आणि आमचं महायुती सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून त्यांना माहीतच नव्हतं की अशा प्रकारची योजना सरकार आणेल। आणि म्हणाले कुठून पैसे आणणार, काय करणार, योजना फसवी आहे। पण तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणींनो, 33,000 कोटी रुपयाची व्यवस्था आपल्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण केलेली आहे। पूर्ण वर्षाचा बंदोबस्त केला आणि लाडक्या भावांना देखील हे प्रशिक्षण जे आपण स्टायपंड देणार आहे त्याची 10,000 कोटीची व्यवस्था केली आणि म्हणून एकूण 55,000 कोटी रुपये सगळ्या ज्या योजना आहेत, गॅस सिलेंडर पासून, वयोश्री पासून, युवा प्रशिक्षण पासून लाडक्या बहिणीपर्यंत या सगळ्यांची पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद केलेली आहे। आता हे सगळं योजना जाहीर झाल्यानंतर भले खोटी घोषणा आहे आणि खोट्या कोर्टात गेले, कोर्टाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना फेटाळून लावलं। आता म्हणाले की तुम्ही 1,500 रुपयाची भीक देताय, तुम्ही त्यांना विकत घेताय। मला सांगा, आता ज्यांच्याकडे करोडो रुपये पडले त्यांना 1,500ची काय किंमत आहे? 1,500ची किंमत तुम्हाला 1,500 रुपयामध्ये माझी बहीण आपल्या मुलासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या परिवारासाठी खर्च करेल। 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये वर्षाला। आणि म्हणून जे लोक आपले टिंगल करतायत, जे आपला अपमान करतायत, त्यांना फक्त तुमच्याकडे निवडणुकीमध्ये येतील तेव्हा लक्षात ठेवा। तुम्हाला तुमच्याकडे निवडणुकीमध्ये येतील तेव्हा लक्षात ठेवा। तुम्हाला फक्त राखी पौर्णिमा नाही, भाऊबीज नाही, तर दर महिन्याला या आमच्या महायुती सरकारकडून ओवाळणी